मावळ पूल दुर्घटनेमध्ये 52 जण जखमी झालेले आहेत। या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेमधून जखमी अजूनही सावरलेले नाहीत हेच पाहायला मिळते। तर या जखमी पर्यटकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पाहूयात। मावळ पूल दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपल्याबरोबर विजय आहेत, जे या पूल दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। नेमकं पूल दुर्घटनेच्या वेळेस काय घडलं, ते कशा पद्धतीने तिथे गेलेले होते, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर तुम्ही जखमी आहात, तुम्हाला त्रास होतोय, पण काय नेमकं घडलेलं होतं? कशा पद्धतीनं पूल कोसळला, तुम्ही काय पाहिलं? तिथं अचानक गर्दी वाढल्यामुळे तो पूल जुना होता, म्हणून तो पूल कोसळला. आम्ही तिथं फिरायला आलो होतो मित्रांसोबत. मी चाकणला राहतो. तिथून फिरायला आलो. तिथं पर्यटन स्थळ आहे म्हणून, आणि तिथं मंदिर वगैरे आहे. तिथं मग नेमकं काय घडलं होतं? तू पुलावर होता सांगितलं. नेमकं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अपघात झाला? तू नेमकं घटना घडताना पुलाच्या कोणत्या भागाला होता आणि तू कसा वाचला? पूल म्हणजे पुलावरती अचानक खूप लोक जमा झाली आणि तो अचानक खाली ढासळला. म्हणजे एका सेकंदात काय झालं काही कळलंच नाही तिथं. मग काय सर्व हाहाकार झाला. कोणी रडत होतं, कोणी काय. तुझ्याबरोबर किती जण होते आणि त्यांची काय तुला माहिती मिळालेली आहे का? तू मित्रांबरोबर आलेला होता, काय माहिती मिळाली? आम्ही 6 लोक होतो. त्यातले आमच्या दोघांना लागले, 4 जणांना काही नाही लागले. एक अथर्व हॉस्पिटलला आहे आणि मी एक इथं आहो. कैलासपुरी, झी मीडिया, मावळ.